नांदगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मीताबाई तांबे। नांदगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मीताबाई मुक्ताजी तांबे यांची बहुमताने निवड झाली। त्यांच्या या विजयानंतर युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना अक्षयदादा कर्डिले म्हणाले की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या निधनानंतर झालेली ही निवडणूक म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती। सदस्य संख्या कमी असून देखील सरपंच सखाराम सरक यांनी साहेबांनी शिकविलेल्या राजकीय डावपेचांचा योग्य वापर करून ही लढाई जिंकली हे अत्यंत कौतुकास्पद आहे। तसेच सरपंच सखाराम सरक म्हणाले की खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपसरपंच पदाची निवडणूक जिंकता आली। हीच आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य उज्जैन चौगुले, मीराबाई कोळेकर, चेअरमॅन राधू अण्णा कोळपे, मल्हारी चौगुले, पोपट जाधव, शशिकांत जाधव, मणकाळ हातेकर, मुक्ताजी तांबे आदी मान्यवर उपस्थित होते। SR24 न्यूज करिता रावसाहेब वरपे, नांदगाव। नमस्कार, मी सखाराम सरक, सरपंच नांदगाव। आज आपण जर बघितलं आमदार स्वर्गीय आमचे मार्गदर्शक आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक होती आणि आमच्या प्रतिष्ठेचा विषय होता आणि ही निवडणूक जिंकणं हीच खरी आमच्या वतीनं आमदार कर्डिले साहेब यांना या ठिकाणी श्रद्धांजली होती। कारण आमच्याकडे कुठल्या प्रकारचं संख्याबळ नव्हतं। आमच्याकडे फक्त 4च संख्याबळ असताना विरोधकांकडे 6 संख्याबळ असताना देखील साहेबांनी जे काय या ठिकाणी आम्ही राजकारण हे साहेबांच्या तालमीत शिकलेलो होतं, साहेबांनी जे सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या होत्या आणि त्याचाच वापर या ठिकाणी आम्ही करून कमी संख्याबळ असताना देखील या ठिकाणी जुळवाजुळव करून शेवटच्या टप्प्यामध्ये आपला उपसरपंच निवडून या ठिकाणी आम्ही साहेबांना खरी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे। आज आपल्या नगर तालुका नांदगाव गावामध्ये उपसरपंच पदाची निवड झाली। सर्व सदस्यांनी मीताबाई तांबे यांची उपसरपंचपदी नियुक्ती केली। त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो पुढच्या कार्यासाठी। कर्डिले साहेबांचं नांदगाव गावावरती भरपूर प्रेम होतं आणि पुढच्या काळातही असंच प्रेम या टिकून राहील। अनेक वर्षांपासून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत काम करत होती। आज निवडही त्यांच्याच माध्यमातून झालेली आहे। निश्चित भविष्याच्या वाटचालीमध्ये नांदगाव ग्रामपंचायतला आमच्या वतीने 100% भरपूर सहकार्य राहील आणि मी मीताबाई व त्यांचे सर्व संचालक सदस्य ग्रामपंचायतची संपूर्ण बॉडी व गावकऱ्यांना या निवडीबाबत मनापासून आभार व्यक्त करतो आणि उपसरपंचपदी मीताबाई तांबे यांची निवड झाली त्यांना आणि सर्व ग्रामपंचायत बॉडीला भविष्याच्या वाटचालीपासून मनापासून हार्दिक शुभेच्छा। आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे सगळ्यात खालचा पाया ग्रामीण भागाचा असलेला मोठा पाया या पायाला बळ देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये झालं आणि त्याच पद्धतीने आदरणीय अक्षयदादा कर्डिले यांच्या माध्यमातून सध्यासुद्धा घडते। त्याच पद्धतीने आपल्या मीताताई तांबे यांचं नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी निवड त्यांच्या माध्यमातून झाली। अशाच पद्धतीचं काम आणि ताईंना पण या ठिकाणी मी या ग्रामपंचायतीमध्ये चांगलं कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो।